भोकाचे तुठान मुठान जैठान चोरणे कायची खरपर खाडपड होय. आज नाही निघून राहिला तावला आवाज. काय नाही, एखादी साडी पाहत होती, हे जळली ना थोडीशी. हवं तर तोंडानं मागणं वासाड चोट्टे. तर मी का चोऱ्या करून आली का तुमच्या घरी? सरम सांडे चोरतच होती तू. एवढा उन्हाळा हाय तरी लेकरं आपल्या मामाईच्या घरी जाते, पण मा लेकराला नाही कोण्या मामाईचा सहारा. असं नाही म्हणत कधी कपडे घेऊन देतो का लाडू चिवडा केला तर घेऊन जातो बा, का कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतच नाही तर ते रात्रभराचा सहारा नाही तुमचा. हो बाई, रिश्तेदारात तसे राहते. मस्त लेकराला कोणाचा सहारा नाहीये. एखाद्या दिवस आतोच तर नाही म्हणत का चाल बापू एखादा ड्रेस घेऊन देतो का तुला घुमून आणतो साजर खायला घालतो म्हणून. पण तेच रिश्तेदार कोणाचे होत नाही. का मामा होणार आहे? तुमच्या सोबत कधी बोलणंच बेकार आहे. त्याची घरी हो बाई, या ना बसा खुर्चीवर. कसं काय सर ठीक आहे? बापा बापा, मला तर नाही दिल्ली कधी खुर्ची, मला बसा कधी खुर्चीवर. तुला तर चांगला गरम सरोद्यावर बसवतो म्हणलं, ढोंगणाचे कपडे निघतले. जाऊ द्या, हे बायको काय आली लोकांसमोर तमाशे करता पण तुम्ही घरचे. मग तू लोकांनी देखत बोलतं कायली अशी? बोलन बाई, कशा का आल्या? मला लग्नाला जायचं होतं, तुमची साडी पाहिजे होती. आहे का एखादी देता का? ज्ञान तर मग तुम्हाला कधी मनाई केली का? मी ना कवाई देतो. पाठवू का टिपऱ्याच्या हातानं घरी? बाबा बाबा, मी एवढी नेटूनची असून मला नाही म्हणत कधी काय एखादी साडी नाही म्हणून. आणि ह्या परक्यानं कुठच्यानं काटच्या का त्याला बराबर देता तुम्ही साड्यानं वाड्या. परकस केला पण तुम्ही नवाले. अहो तर त्यामध्ये वास थोडी येते त्याच्या. नाल्या मुलात जाऊन झोपते का दारू पिऊन? वासाड. हे बाई कोण व्हायची तुमची? तशा तुम्ही कोण विचारून राहिल्या? काही नाही, मा घरासमोर लहान लेकर खेळत होते आणि हे एवढी मोठी बाई तिथं जाऊन मुतली. आणि एवढा वासाड का जेवढे लेकर खेळत होती ना तेवढे बी बिमार पडले. एवढं घासून काढलं बी नाही अंगण तरी वास तसाच आहे. एवढा रोज निर्मा फेकून राहिली त्याच्यावर. काऊन हो, तुला समजत नाही का? रस्त्याने तुला हागुमुक लागते. एवढी लागत असेल तर ड्रायव्हर घालून फिरत जा. अशीच थोडी मुतकार आहे मी खोटं बोलतो असं वाटते का तुम्हाला? खोटं बोलणार आहे का मी एवढी मोठी? नाही बाई, मला माहिती आहे हे कशी आहे. तो वंगार काही ना जीव पिसारून गेलाय. हे लोक टिक्कर बिल्ला खेळत होते, मी त्याला खेळू लागली आणि माई बारी आल्यावर चिडी खात होते. मग मी कसं ऐकून घेऊ? लहान सोन लेकर होय म्हणून काय बी करत का माझ्यासोबत? मी त्याच्या बोलातच जाऊन मुतली. वय का सोय का? तुला शोभते का हो लहानच्या लेकराच्या खेळात जाऊन मुतली? हा, बाकी कसं समजते तुला सारं? मला वास सहन नाही होऊन राहिला बापा. चालली मी घरी. साडी पाठवते टिपऱ्याच्या हातानं. हो जी, पाठवतो मी साडी. आम्हाला आजच होऊन गेले वास घ्यायची. आमचं तुझी पिसायला सोडली. बस आजी इथं बस. बस. वाक्य आहे माझी वाचे रे बा. गोड्या दवाया बरोबर खाजो नाही तर झुमन होती. हो मा दादा. बाई तू घेशील का जराशा गोळ्या जळल्याच्या सारख्या दिल्या डॉक्टरनं? नाही बाई, मला लागत गोळ्यानं भोया. वहिनीने 200 रुपये दिले होते ना, झालं तेवढ्यातच माया. हो, पौवा पेली असं ना ते. मा बाई, महा लहानसून भाषासमोर कशा बोलताजी तुम्ही मला टच टच? हो, लहानसून लेकराच्या खेळात जाऊन मुक्त थेला समजत तुला? आत्या तुझ्या थैल्यात काय वा? कुठे रे बापू? काहीच तर नाही मा थैल्यात. दाखव दाखव दाखव. अरे काही नाही आहे. अरे नाही आहे. दाखव ना. अरे नाही आहे. दाखव ना नाही आहे. दाखव ना. नाही आहे. भरली आहे. सांगून द्या. नाही आहे ना. तुला तर आंबे आणले. घे सारे घे. घेऊन घे तूच. काही नाही पाहिजे मला. खाऊन घ्या सारे. मलाच कमी आहे. एवढी पेन्सिल आहे ती पुण्याची. माय बी एवढी जुकतीची आहे. मला कोणाचा हात असलाय? थोडंसं आणलं नाही आणलं मला. मला ते भले ते. मला नाही मला जरासं घेऊन घ्या. बाप लागून तर चड्डे एक तेवढ्या. बाय सल्ले आंब्यासाठी कशी करते ते? 2 भाषा लेशील तर पापात जाशील का? तरी 2 एकर वावर हपकलं ना. नाही म्हणतले तिथे छटावरच्या आंब्यासाठी. मला भेटते का कुत्र्याला भेटते? अशी खाव करते. एकच तर आंबा घेतला ना तुझ्या जोडच्या मायनेत तर दिल ते काल तुला 200 रुपये. देऊन दे रे बापू टिपऱ्या तिच्या आंबा. तिचा लागून तिच्या खट आपल्याला निसत्या. पुरा शुक्रवार बाजार हिंडली तेव्हा 2-4 आंबे सापडले मले. सल्ला आंबा पाय मोठा आता तू करतो. सल्ले आंबे आणले तिला सावडून म्हणून म्हणतो की आजच्या काही खात नको जाऊ. बरं आपले आंबे आहे ना ज्या घरी. मला बी माझ्या मामाच्या घरी जायचे आहे. कायले 10 वेळा मामाच्या घरी? माहेरचं हित नाही करा एवढं. आपलंच घर पाहाव. तर आपल्या पोरीला सांगणे खेळते एवढ्या गोष्टी मला काय सांगून राहिली? ही पोरगी रोजची नसते तवाने दिसत का नाही? मी ना म्हणलं का येतो 2 दिवस राहून त्या पोटात खूप राहिलं. छोटी मला सांगून राहिली तर माहेरचं हित. आपल्या पोरीचं पाय हित न फूट.
हो आई, आपण गावाला गेलो तर आजीले काम करायला लागते ना. पोरगी रोजची बी येऊन दसली तर बरं आहे, चिवडे करायले. जरासं हुत काढणे पण तोंडाले पाय कसं वरपते ते. तर असं तुला तुराठीनं झोडपलं असून असं झालं नसतं, पार सीधं येऊन गेलं असतं. हो आजी, मग तुला आत्याला का नाही जोडपलं तुराटीनं? तुराटीने काही नव्हतं दादा तिचं आलं. तिला चांगला संत्र्याच्या खोडानं झोडपा लागते. खडा नाही म्हणतले मोडतले. पोरी बारीवर हात नाही उचला लागत, वाढल्या उडल्या पोरी राहते. पराय धन हो कायच्या पराया धन सगळी ते येऊन धसते रोज धनात धन घरात. तवा नाही म्हणत मुदर भोकाची. तुला इले नाही मारलं तर मारलं कोणाले? इथं एक लाता खाऊ. त्या बापाले मारू मी दनान, पार सुती जाणला त्याले. कसं जाते दुकानात चुपचाप. आगरी बुटी म्हणूनच मग भगतच्या अंगावर मास नाही आहे. एका रंगाचा करून टाकला त्याने वाड्यासारखा. अरे वा, बाई बी आहे घरी आज. अरे बाबू टिपऱ्यात 2 किलो पनीर ना, आजीसाठी पानं आणून घे. पायनं त्याला मायचा बल किती. एवढं मायनं तुराटीनं झलझल मारलं, एका रंगाचा होऊन गेला. सारे हाड दिसत तरी सरम नाही तुले. तरी मायले आण बाण आण इनबाण तेनबाण गाणबाण गाणबाण सारं सांगायलाच होतं का? भरणारीच्या ढुंगणात चष्मा फल्ली. का वहिनी जाऊ द्या ना, हांडीले चाटू लागतेच आहे. एक काम करतो तुला थ्याच चाटून काढतो चांगली ती हांडीच सुजवतो चिवडीन. जेव्हा आपल्या घरी आत्या, आम्हाला पनीर खायचं आहे आता, जानी. हाय लहान मनाचे त्या पनीर मध्ये किडे पडो, हागवण लागू तुम्हाला. थू थू मा सराप आहे. पाहिली ते कशी बोलते आपल्याला एका रंगाची. मी शिवा देऊ काही देऊ मी करतो ना हिचं वालं. दिलंच असतं ना मी आता बनवलं असतं तर. मोठी तणख्यानं गेली तर तणखे दाखवते मला ते. मला माहित आहे तशा तुम्ही लय चांगले आहे. पुऱ्या बी बनव जा तूप लावून. पुऱ्या ना या पुऱ्यात फुगून देतो मी. हे का झालं अंगाले? काही नाही, ह्या सुनानं एक बोर्ड दिला फिटिंग करायला. आता तुम्हाला तर माहिती मी कशी फिटिंग करतो. तेव्हा मी तर धाबं पेटवलं होतं धुणं. ह्या मायले की मोठ्या नाकानं गोष्टी सांगत होते, घेतले डोंगणाखाली धमाके. नाही जी बाबा, हे घर तर जळलं नाही दिसत. अहो हे नाही, बाजूच्या घर पेटवलं होतं तेव्हापासूनच आपल्याशी बोलत नाही, ते झगडा आहे. म्हणून ते लोक मला बुटीच्या धमाका चिडवते. मग आपल्या घरी धमाका कसा झाला ते सांग. काही नाही, सारं बरोबर केलं होतं मी. ह्या पोट्टीनच वायर वळवळ केला. आले का आता मायावर? मायबाप बी माय नाही राहिले. मग ज्यांना आपल्या घरी एवढे जणांना लागून आले तर ह्या पोट्ट्याले ना करंटच लावतो एखाद दिवशी. तू ये मा सपाट्यात. तू त्याला करंटला मी तुला पार डीपीवरच नेऊन फेकतो. चांगली दिवाळी साजरी करून घेतो मी. तुम्ही चूप राहा बरं दोघीच्या दोघी. आता मिरूक लागते बाई, तू बी आता कामाला जात जा बरं वावरामध्ये. वावराचे काम सुरू होईल. कसा बी हात आसरा होते घरी. माशील नाही होते माती खुदीतले काम. म्या कधी करून नाही आहे. हो बाबा, ते कामाला गेले तर दारूची दुकान कोण पुजन मग? तू या बायकोले पाठवत जाणं कामाले हाकल दिली वावरात. ते दसली का निघाचीच नाही माहिती वावरातून. आपलंच वजन कमी आहे. डोंगर भर फसते आणि ते गेली का पार धसते त्याच्यात. 2 माणसं त्याला ओढायच लागन वरत. तुमच्या मुंडक्यास घेतो हातात पार मातीत घालतो. ओसड्या व्हा मा टोन चढवता. शर्मा नाही तुम्हाला, लाजा नाही. मावर येजाच नको. जाऊ दे ना बाई, मायले किले मावरास आहे. हो मला मावरा आहे. तुझे पैसे दे ना खट खट साऱ्या. कशी बोट हालत वा आजी तू? कुठं रे डान्स हो मावला आप्पाजी सोबतचा. नाही हो आजी, तू डान्स नाही करत होती. तू बाबाला पाहून अशी करत होती. त्या ढुंगणात रेमन किडा आहे का गे? मार बोटा हालून आली खाल्ला तर. कुठं बा बाई, मी डान्सच तर करून राहिली. ते पोट बाबर कसं हात बोट करून राहिली हे ना दिसत का तुले? मी गाणं म्हणू का? मन आत्या मन. अरे दारू प्या वावा, अरे दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. अरे दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. अरे दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. देशी प्या वावा, विदेशी प्या वावा. देशी प्या, विदेशी प्या, ती नाही मिळाली तर गावठी प्या, पण दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. पोट्टी खातील आता बुटीवर बी वन्नावते आता. एका भुक्कीत टोनत पुढे ना पोराले कायच्या काय शिकवशील तर सांगितली नाही म्हणशील मोळमाडच करीन बिचातून. अरे तुम्ही दोघं सांगून देऊ का? जास्त अंग डोलून राहिलं का तुमचं? डोलून देऊ का चांगलं? तू जात का नाही गे? जाणं का करून राहिली गे? अंगात आलं का? झोमलं का? वाघ कधी उठलं का? पोरग भेऊन राहिलं ना वासाडे. का उपडून फेकू? उठ नाही तून. किती गोळ्या म्हणून उठून जा आता. तू तिच्याकडे पाहून रिॲक्शन देते ना.